पासून विरोधी पक्षाचे नेते सर्वांना संतोष कोल्हे पाटील शेतकऱ्याचे बांधव पाटील ही संतोष कोल्हे पाटील शक्ती आहे आणि शेतकऱ्याचा नेता संतोष कोल्हे पाटील जे हे महाराष्ट्र जनतेने फायनल केलेलं आहे। आज आमच्यासोबत जालना लोकसभेचे नेते बुलंद सेनेचे पक्षप्रमुख श्री संतोष कोल्हे पाटील साहेब हे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणूक संदर्भात थोडी माहिती देणार आहे, त्यांच्याशी आपण बोलत आहोत। हा कोल्हे साहेब हे सांगा, येत्या निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका घेणार आहात? नमस्कार, सर्वप्रथम दत्त प्रभू गुरुमाऊली यांच्या सर्वांना शुभेच्छा आहे। माझ्या पक्षाची भूमिका अशी 2029ला आम्ही जवळपास ठरल्याप्रमाणे 280 लोकसभेची आपण जागा लढतोय। त्या ठिकाणी आमचे आता लोक 180 उमेदवार त्या ठिकाणी संवाद झालेला आहे आणि आम्ही 15 उमेदवार जाहीर सुद्धा केलेले आहेत। फक्त नगरमध्ये आम्ही विश्वास आरोटे यांना उमेदवारी देणार होतो, ती आता आम्ही उमेदवारी नाकारलेली त्यांना। आणि याशिवाय मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा त्याग केलेला आहे। पत्रकारच्या बांधवाकरता नवीन पत्रकार संघ स्थापन करतोय। जिल्हा परिषद आणि महायुतीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही निवडणूक लढणार आहे। आमचा पक्ष राज्य पातळीवर महायुतीसोबत आहे आणि आमची वाटचाल जोरदार सुरू आहे। बोला, आपली युती महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे राहणार आहे? नाही, आमची युती आता आमचे संपर्क मंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट आणि नरेंद्र शिरवळ हे अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोलते। देवेंद्र फडणवीस यांना पण माहिती माझी शक्ती काय आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पण माहिती आहे, अजितदादा पवार यांना पण माहिती आहे। जालना जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या पार्टीकडून कोण असणार आहे? नाही, आता आमची ताकद किती आहे, संतोष कोल्हे पाटील किती लोक मानतात ही जनता ठरवेल। संतोष कोल्हे पाटलांनी कोल्हे परिवारांनी समाजाकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे। ज्या पद्धतीने जालन्यामध्ये आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्मारक उभारण्याची मागणी केली, त्याचप्रमाणे मी हबप ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय स्वर्गीय दामोदररावजी कोल्हे पाटील जे आमचे वडील होते, कीर्तनकार होते, त्यांच्या नावाने आम्ही आता एक ट्रस्ट स्थापन